नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन कुबेर आज आपल्याशी मराठीतून सर्कमसिजन या विषयावर बोलणार आहे. मी www.circumcision-clinic.in या वेबसाईटमध्ये पूर्ण वेळ चीफ सर्जन म्हणून गेले 12 वर्ष काम करतोय आणि वेगवेगळ्या विषयांवर सर्कमसिजन बद्दलच्या मी नेहमी इंग्लिश आणि हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांना मार्गदर्शन करत असतो यूट्यूबच्या माध्यमातून. परंतु असं लक्षात आलं की बरेचसे महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा मराठी जी बोलणारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण जर मराठीमधून काही माहिती दिली तर ती नक्कीच उपयोगी पडेल आणि सहज समजत असेल असा माझा समज आहे. त्यामुळं मी आज मराठीतून बोलणार आहे. आमचं जे आहे सर्कमसिजन क्लिनिक पुणे येथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी आम्ही गेले 14 वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या सर्कमसिजन, सुंता, खतना असे वेगवेगळे नाव असणारे या सर्जरीसाठी करत असतो. तर मुख्य म्हणजे सर्कमसिजन म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो की सर्कमसिजन म्हणजे जे लिंगाचं जे सुपारीच्या वरचं जे कातड असतं ते ऑपरेशन करून काढून टाकणे ह्या प्रोसिजरला सर्कमसिजन असं म्हणतात. तर हे कशासाठी करायला लागतं, महत्वाचं म्हणजे ह्याची इंडिकेशन्स काय आहेत की कुठल्या रुग्णांना हे करावं लागतं. काही समाजामध्ये हे लहानपणीच केलं जातं, परंतु इतर समाजामध्ये ज्यांना त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स येतात त्या लोकांसाठी आपल्याला सर्कमसिजन किंवा सुंता ही शस्त्रक्रिया करावी लागते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सुंता शस्त्रक्रिया म्हणजे जे लिंगाच्या सुपारीवरचं जे कातड असतं ते आपल्याला ऑपरेशन करून काढावं लागतं. तर कुठल्या कारणांमुळं किंवा कुठल्या आजारांमध्ये हे काढणं कंपल्सरी आहे, कुठल्या आजारांमध्ये काय उपाय करायला लागतात ह्याच्याबद्दल आपण बोलूया. तर सर्कमसिजन किंवा सुंता ही जी शस्त्रक्रिया करायला लागते ही करण्यासाठी काही विशिष्ट निकष आहेत की बऱ्याचशा रुग्णांमध्ये जी लिंगाच्या सुपारीवरची कातड असतं त्याचं जे छिद्र असतं ते अतिशय लहान असतं. त्यामुळं पूर्ण क्षमतेने ते कातडी पूर्ण मागं येऊ शकत नाही. मग अशा वेळेला जर ती खूपच टाईट असेल तर त्याला जन्मतःच एकदम पिन होल, त्याचं जर बारीक तोंड असेल किंवा छिद्र असेल तर त्याला पिन होल मियाटस असं म्हणतात. म्हणजे काय की त्या ठिकाणी अतिशय लहान छिद्र आहे आणि ते जन्मताच आहे. मग अशा प्रॉब्लेमला आपण म्हणतो की मराठीत निरुद्ध प्रकाश असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला कंजेनायटल फायमोसिस असं म्हणतात. मग अशा रुग्णांमध्ये कातडं पूर्ण मागे येऊ शकत नाही. मग काय होतं की जी ही मंडळी जेव्हा लग्न झाल्यानंतर सेक्स करायला प्रयत्न करतात तर त्यावेळेला ते कातडं जोरात फाटण्याची शक्यता असते, त्याच्यातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते आणि अतिशय जास्त वेदना ह्या प्रकारात होतात. म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं की ऑपरेशन करून या ठिकाणची ही कातडी पूर्ण काढून टाकायला लागते. हे सर्कमसिजन जे आहे ते केल्यानंतर पूर्ण आयुष्यभर हे कातडं मागच राहतं आणि सुपारीचा भाग हा कायम उघडा राहतो. तर असं मी पहिलं कारण सांगितलं की कंजेनायटल फायमोसिस म्हणजे काय की जन्मताच काही लोकांचं जे कातड्याचं छिद्र असतं ते अतिशय लहान असतं. नंबर 2, काही लोकांची जी पुढचं जे कातड असतं ते जराशी टाईट असतं. म्हणजे ज्यावेळेस लिंग पूर्ण कडक अवस्थेत नसतं त्यावेळेला ते कातडं मागं जातं, पण ज्यावेळेस ते पूर्ण कडक होतं तर त्यावेळेला ते कातडं मागं जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला सुद्धा जर ते खूप वेदनादायक होत असेल, त्रासदायक होत असेल किंवा काही लोकांना त्या ठिकाणी कायम चरे पडल्यासारखं होतं किंवा त्यावर जखमा झाल्यासारख्या होतात किंवा रक्तस्राव होतो किंवा लैंगिक संबंध करताना त्या ठिकाणी जखमा होऊन रक्तस्राव होतो. मग अशा लोकांमध्ये सुद्धा आपल्याला सर्कमसिजन किंवा सुंताचा विचार करावा लागतो. नंबर 3, एक अशी कंडिशन आहे त्याला म्हणतात की बॅलनायटिस. यामध्ये काय होतं की ते जे कातड आहे वरचं आणि जे लिंगमणी किंवा सुपारी आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी सूज येणे. मग वेगवेगळे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन्स असतात त्या ठिकाणी त्यांना सूज आल्यावर सुद्धा हा प्रकारचा त्रास होतो. मग अशा वेळेला काय होतं की ते कातडं सहज मागं पुढे होऊ शकत नाही. जे नॉर्मली मागं पुढे व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही किंवा होताना वेदना होतात किंवा कापल्यासारखं होतं, त्यातनं रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला आपल्याला सर्कमसिजनचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन अशी आहे त्याला म्हणतात BXO, बॅलानायटिस झेरोसिस ऑब्लिटरन्स. मग ह्याच्यामध्ये काय होतं की
लहानपणी किंवा मोठेपणी सुद्धा जे कातड असतं ते कशात तरी अडकतं किंवा त्याला जखम होते किंवा लैंगिक संबंध करताना त्या ठिकाणी जखम झालेली असते. मग ही जखम झाल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी असा पांढरा भाग तयार होतो स्किनचा, त्याला फायब्रोसिस असं आम्ही म्हणतो. तर ते फायब्रोसिस झाल्यामुळे त्या त्वचेची लवचिकता जी आहे ती निघून जाते. मग अशी लवचिकता निघून गेल्यानंतर ते जे कातड आहे ते त्याच ठिकाणी अडकून बसतं आणि पूर्ण जी सुपारीवर मागे यायला पाहिजे ते येऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला सर्कमसिजन किंवा सुनता करावी लागते. त्यानंतरची एक कंडिशन अशी आहे की त्याला म्हणतात की टाईट फ्रेन्युलम, म्हणजे काही लोकांचं जे लिंगाच्या खालचा जो टॅग असतो त्याला फ्रेन्युलम असं म्हणतात, तो अतिशय लहान असतो, जन्मताच लहान असतो. मग अशा वेळेला काय होतं की त्या लहान असलेल्या टॅगमुळं ते कातडं पूर्ण मागे जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतात. एकाला म्हणतात फ्रेन्युलेक्टॉमी किंवा फ्रेन्युलोप्लास्टी आणि दुसरं आहे सर्कमसिजन म्हणजे सुनता. तर मग हे दोन्ही ऑपरेशन केल्यानंतर ही कातडं पूर्ण मागं जायला लागतं आणि मागं राहतं आणि मग नंतर लैंगिक संबंधाला काही त्रास होत नाही. अजून एक प्रकार आहे की त्याला म्हणतात डायबेटिक फायमोसिस. म्हणजे काय की जे मधुमेही रुग्ण आहेत अशा रुग्णांमध्ये त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन त्यांची जी कातड असतं ते पूर्ण त्या ठिकाणी लवचिकता गेल्यामुळं अडकून राहिलेलं असतं. मग अशा लोकांना सुद्धा त्यांचा मधुमेह साखर जी आहे ती कंट्रोल करून आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. त्याला डायबेटिक फायमोसिस असं म्हणतात. काही लोकांचं काय असतं की त्या ठिकाणचं कातडं हे टाईट असतं, पण अशी लोक अचानक हस्तमैथून किंवा संबंध करताना ते कातडं पूर्ण मागं जातं आणि अडकतं. मागं झाल्यावर अडकल्यावर त्याच्या बाजूला मोठी सूज येते, त्याला पॅराफायमोसिस असं म्हणतात. मग त्यावेळेस ही इमर्जन्सी सिच्युएशन असते. मग अशा वेळेला काय करावं लागतं की हे जे कातड आहे ते पंक्चर करून त्यातलं पाणी काढून ती पूर्ण कातड पुढं आणावं लागतं आणि पुढं आणल्यानंतर एक 7 दिवस औषधाचा कोर्स घेऊन, अँटीबायोटिक वगैरे असतात, सूज कमी करणारी औषधं असतात, ही घेऊन मग आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं सर्कमसिजन किंवा सुनता करावी लागते. त्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत की लायकेन म्हणून आहे किंवा फंगल इन्फेक्शन्स आहेत. तर अशा प्रकारचे जंतुसंसर्ग झाल्यावर काय होतं की त्या ठिकाणचं कातडं हे बुरशीजन्य आजारामुळं पूर्ण अडकून बसतं. अडकून बसल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्कमसिजन किंवा सुनता करावी लागते. मग आता प्रश्न असा पडतो की हे ऑपरेशन केलं कसं जातं. तर ऑपरेशन करण्याची पद्धत अतिशय सोपी सुटसुटीत आपल्या इथे सर्कमसिजन क्लिनिकमध्ये आहे की यामध्ये रुग्णाचं मेन घाबरण्याचे मुद्दे काय असतात की त्यांना होणारी वेदना किंवा पेन. नंबर 2, सगळ्या रुग्णांना टाक्यांची भीती वाटत असते. त्यानंतर नंबर 3, सगळ्या रुग्णांना असं वाटत असतं की विश्रांती घ्यावी लागेल का. आजच्या दैनंदिन युगात आपल्याला कुठल्याही कामासाठी वेळ जास्त नसतो किंवा काही आजार झाला तर विश्रांती घ्यायला जास्त वेळ नसतो. तर मग अशा याच्यात विश्रांती घ्यावी लागेल का, मी माझी कामं कधी करू शकेन, गाडी कधी चालवू शकेन, काही जिम मधले व्यायाम किंवा पोहण्याचे व्यायाम, खेळण्याचे व्यायाम, मैदानी व्यायाम मी कधी करू शकेन, असे अनेक रुग्णांच्या मनात संभ्रम निर्माण झालेले असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी सर्कमसिजन क्लिनिकमध्ये आम्ही 5 प्रकारे रुग्णांच्या गरजेनुसार सर्कमसिजन हे करत असतो. उदाहरणार्थ काय की पहिला एक मुख्य प्रकार त्यातला असा आहे की त्याला म्हणतात की सर्जिकल सर्कमसिजन. म्हणजे काय, ह्यामध्ये भूल देऊन त्या ठिकाणी कातडं कापण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे काही वेळेला आपण जर कातडं लूज कट केलं तर त्याला बेसिक सर्कमसिजन असं म्हणतात. काही वेळेला वरच्या बाजूनी शार्प कट केलं तर त्याला ॲडव्हान्स सर्कमसिजन म्हणतात. आणि एकदम हाय आणि टाईट जर कट स्किन केली तर त्याला कॉस्मेटिक सर्कमसिजन म्हणतात. मग ह्याचे 3 प्रकार हे जे सांगितले ह्याच्यामध्ये काय असतं की हे कट केल्यानंतर त्या ठिकाणी ब्लिडिंग होऊ नये म्हणून आपल्याला टाके घालावे लागतात. म्हणून ढोबळ मानाने याचे 2 प्रकार आहेत की एक सर्जिकल सर्कमसिजन आणि नॉन सर्जिकल सर्कमसिजन. नॉन सर्जिकल मध्ये काय येतं की हे जे पहिले 3 प्रकार मी सांगितले ह्याच्यामध्ये भूल देऊन तुम्हाला 4 तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतं. साधारण अर्धा तासाचं ऑपरेशन असतं. ह्यामध्ये तुमच्या गरजेनुसार लो कट, मिड कट किंवा हाय कट असे 3 प्रकारांनी हे कटिंग केलं जातं. मग हे केल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी टाके घातले जातात. ते टाके जे असतात ते साधारण 7 ते 10 दिवसात विरघळून निघून जातात, ते काढायची गरज नसते. आणि ही जी भूल देण्याची पद्धत आहे ते आपल्या इथं विशेष लोकल अॅनेस्थेशिया देणारे जे भूल तज्ज्ञ आहेत त्या उपलब्ध असतात. मग आम्ही काय करतो की या ठिकाणी अतिशय कमीत कमी पेनलेस निडल वापरून त्या ठिकाणी जे लिंग आहे त्याच्या खालच्या बाजूला 1-2 इंजेक्शन देतो. ते दिल्यानंतर काय होतं की पूर्ण लिंग हे पूर्ण बधीर होतं आणि त्यामुळं रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, वेदना होत नाहीत
आणि त्यानंतर हे ऑपरेशन केलं जातं. ह्या ऑपरेशनला साधारण अर्धा तास लागतो आणि 1 दिवस किंवा 2 दिवस विश्रांती घ्यावी लागते. त्यानंतर तुम्ही कामाला जाऊ शकता, आंघोळ दुसऱ्या दिवशी करू शकता किंवा तिसऱ्या दिवशी करू शकता. तर हे महत्वाचे प्रकार झाले सर्जिकल सर्कमसिजनचे. आता ह्याच्यात लेटेस्ट आणि ऍडव्हान्स काय आलंय तर ह्याला म्हणतात की नॉन सर्जिकल सर्कमसिजन किंवा आम्ही त्याला बिना टाक्याचं सर्कमसिजन असं म्हणतो. मग हे काय तर हे विशेष असं आहे की ह्याच्यामध्ये जे मेन कात्रीने कट करणे आणि टाके घालणे हे पूर्णपणे त्याच्यामध्ये आम्ही अवॉइड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे डिव्हाइस असतात. त्याला पहिलं नाव जे आहे त्याला म्हणतात ॲलिस क्लॅम्प. तर हे मी तुम्हाला दाखवतो. ॲलिस क्लॅम्प नावाचं हे जे डिव्हाइस आहे हे डिव्हाइस आम्ही त्या ठिकाणी रुग्णाच्या लिंगावर बसवून देतो आणि हे जे आहे हे अशा प्रकारे बसवलं जातं. ह्याच्या आतमध्ये लिंग असतं आणि बाहेरच्या बाजूला कातडं असतं. ऑटोमॅटिकली 7 दिवसामध्ये ही स्किन डेड होऊन कट होऊन जाते आणि 7 दिवसांनी आम्ही हे ॲलिस क्लॅम्प डिव्हाइस काढून टाकतो. हे पूर्णपैकी बिना टाक्याचं असतं. ह्यामध्ये वेदना होत नाही, वेदनारहित आहे. मुख्य म्हणजे ह्या डिव्हाइसनी सर्कमसिजन किंवा सुंता केल्यानंतर विश्रांती घ्यावी लागत नाही, कुठल्याही प्रकारचं रुग्णावर बंधनं येत नाहीत आणि लगेच त्याच दिवशी रुग्ण कामाला जाऊ शकतो, असं ह्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही रुग्णांना खूपच आवडणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे डिव्हाइस आहे त्याला आम्ही असं म्हणतो की ZSR सर्कमसिजन. ह्यामध्ये काय केलं जातं तर हे जे डिव्हाइस आहे हे विशेष त्यासाठी आम्ही खास चायना आणि मलेशियामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि गेले 6 महिने वर्षभर आम्ही हे करतोय. खूपच चांगले रिझल्ट रुग्णांना मिळत आहे. हे पूर्णपैकी पेनलेस आहे, म्हणजे वेदनारहित आहे, बिना टाक्याचं आहे. ह्याच्यामध्ये रक्तस्राव सुद्धा कुठल्याही प्रकारचा होत नाही, ह्याला ड्रेसिंगची गरज नसते. तर हे जे ZSR सर्कमसिजन आहे हे 10 सेकंदात फक्त पूर्ण होतं. हे सर्कमसिजन फक्त 10 सेकंदात पूर्ण होतं. 10 सेकंदात पूर्ण झाल्यानंतर ह्या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला रुग्णाला 1 तासानंतर आम्ही हॉस्पिटलमधनं घरी पाठवतो. त्याच्यानंतर ड्रेसिंग केलं तर 1 दिवसांनी करावं लागतं आणि नंतर पुढं कुठल्याही प्रकारची ड्रेसिंगची गरज नसते आणि रुग्ण कुठल्याही प्रकारची विश्रांती न घेता काम करू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग नसतं आणि वेदना पण नसतं. योग्य पद्धतीची 7 दिवस औषधं नंतर घ्यावी लागतात. ही जी औषधं असतात तर ही अँटीबायोटिक, सूज कमी करणारी औषधं या स्वरूपातली, वेदनाशामक औषधं या स्वरूपातली असतात. ते अतिशय माइल्ड असतात, त्याचा पण काही त्रास होत नसतो. म्हणजे एकंदर सांगायचा मुद्दा असा की या ठिकाणी हे जे आमच्या क्लिनिकमध्ये नवीन सगळ्यात ॲडव्हान्स सर्कमसिजन सेंटर आहे, या ठिकाणी आम्ही 5 प्रकारे सर्कमसिजन करतो. म्हणजे काय की प्रत्येक रुग्णाची गरज असते. सर्कमसिजन बद्दल एक गोष्ट महत्त्वाची सांगायची अशी की हे सर्कमसिजन जे होतं हे कुठल्याही वयात करता येतं. बऱ्याचशा रुग्ण आम्हाला फोनवर किंवा व्हॉट्सअपवर असा प्रश्न विचारतात की तुम्हाला आमचं अमुक अमुक वय आहे तर मग हे सर्कमसिजन करता येईल का? तर असं नाहीये. जन्म झाल्यापासून ते सगळ्यात वयोवृद्ध माणसापर्यंत कुठल्याही वयामध्ये सर्कमसिजन अतिशय सेफली, म्हणजे कुठल्याही निर्धोक पद्धतीने, कुठलाही धोका न पत्करता, कुठलाही त्रास न होता करता येतं. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेदना नसतात. हे जे मी तुम्हाला नवीन प्रकारचे सांगितले ॲलिस क्लॅम्प आणि ZSR, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टाके नसतात. त्यामुळे रुग्णाला कुठल्याही प्रकारचं बंधन येत नाही. रुग्ण आपली कामं करू शकतो, विश्रांती घ्यायची गरज नसते, गाडी चालवता येते, आंघोळ करता येते, स्विमिंग करता येतं, सगळ्या प्रकारची जिम करता येतात. कुठं महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर कुठल्याही देशात प्रवास करायचा असेल तर आरामात करता येतो. एअरपोर्टवर सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. तर अशा पद्धतीने हे सर्कमसिजन आमच्या इथं केलं जातं. अतिशय सोपं, सुटसुटीत आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता करता येतं. बाहेरगावच्या रुग्णांसाठी आम्ही विशेष एक निरोप देऊ इच्छितो की आमच्या इथं पुण्यात सगळ्या पद्धतीची राहण्याची सोय उपलब्ध आहे आमच्या क्लिनिकच्या जवळ, हॉस्पिटलच्या जवळ. आणि त्यामुळं तुम्ही आरामात, जर तुम्हाला तुमच्या शहरामध्ये या पद्धतीची सुंता शस्त्रक्रिया किंवा सर्कमसिजन जर उपलब्ध नसेल तर तुम्ही जरूर आमच्या क्लिनिकला येऊ शकता. आमच्या इथं पूर्ण त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सर्कमसिजन करता येतं. मुख्य म्हणजे मुंबईहून किंवा इतर ठिकाणून, भारतातून इतर ठिकाणून कुठूनही जरी रुग्ण आमच्याकडे आले तरी या ठिकाणी आम्ही रक्तलघवी तपासण्याची सोय उपलब्ध आहे. ते झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध आहे. ही जी शस्त्रक्रिया आहे ती टाक्यावाली किंवा बिना टाक्यावाली कुठल्याही पद्धतीने रुग्ण करू शकतात. ह्या सर्व शस्त्रक्रिया आणि त्यांची सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर, म्हणजे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे www.circumcision-clinic.in.
ह्या वेबसाईटवर पूर्ण सगळी माहिती उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीची शस्त्रक्रिया आहे, त्याचा खर्च किती आहे, त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी की तुम्हाला काय करता येईल, काय नाही करायचं, ह्याच्याबद्दलचं सगळं पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तुमचं सगळं शंका समाधान सुद्धा त्या ठिकाणी आहे की फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स म्हणून एक प्रकार असतो की तुम्हाला जी इच्छा आहे त्याच्यामध्ये त्याचं कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला माहिती सगळी मिळू शकते की तुमच्या मनात जे प्रश्न येतात ते त्याच्यामध्ये पूर्ण करता येतात. तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की जरूर तुम्ही आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आलेले प्रश्न आम्हाला ईमेलवर विचारा किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. ह्याचे डिटेल नंबर्स वगैरे सगळे आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि सर्व माहिती ही पूर्ण मराठीत आम्ही त्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्हाला आम्ही इथं नक्की काय प्रकारच्या शस्त्रक्रिया करतो, कुठल्या पद्धतीच्या आहे. तुमच्या मनातली जी भीती आहे शस्त्रक्रियेबद्दल की सुनता शस्त्रक्रिया म्हणजे सर्व जणांना मनात भीती असते, तर ती भीती काढून टाकायची वेळ आता आलेली आहे. कारण रुग्णांना जी भीती वाटते की पेन होईल का किंवा त्रास होईल का, तर या सर्व प्रकारची शक्यता आपण काढून टाकलेली आहे. अतिशय उत्तम आणि हायजेनिक म्हणजे अतिशय निर्जंतुक वातावरणात ही शस्त्रक्रिया केलेली असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास ऑपरेशन नंतर इन्फेक्शनची शक्यता वगैरे या ठिकाणी राहत नाही आणि अतिशय चांगला रुग्णांना अनुभव येतो. त्यामुळे तुम्हाला अजून काही जर शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर विचारा. आम्ही पूर्ण दिवसभर अवेलेबल असतो आणि तुम्ही आम्हाला क्लिनिकमध्ये येऊन भेटू शकता, तुमच्या शंका समाधान करू शकता. जर तुम्हाला शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर तसा सल्ला आमच्याकडनं घेऊ शकता. शस्त्रक्रिया करण्याचं सगळं प्लॅनिंग तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता. अशा बरेच सोयी सुविधा या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर तुम्ही शांतपणे वेबसाईटचा पूर्ण निरीक्षण करा, पूर्ण वाचा. त्यातल्या शंका जर अजून काही तुम्हाला असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण धन्यवाद. तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओज अजून वेगवेगळ्या विषयावर आम्ही तुम्हाला मराठीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. तर त्याबद्दल तुम्ही जरूर आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचा जो हा चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत ते किंवा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन पर व्हिडिओज किंवा तुम्हाला जर काही आम्हाला सल्ला द्यायचा असेल, सुचवायचा असेल तर तुम्ही सुचवू शकता, ज्याच्यातनं आम्हाला पूर्ण माहिती अजून तुम्हाला देता येईल. नवीन विषयावरचे व्हिडिओज जर तुमच्या मनात खूप शंका असतील तर त्या विषयावरचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो आणि तुम्ही पूर्ण विश्वासाने आमच्या सर्कमसिजन क्लिनिकमध्ये येऊ शकता. कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. आम्ही सर्कमसिजन गेले 14 वर्ष करतोय. माझा प्रत्यक्ष अनुभव गेले 14 वर्षाचा ह्या शस्त्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आतापर्यंत अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी अतिशय व्यवस्थित पद्धतीने शस्त्रक्रिया करतो. कुठल्याही मनात घाबरायचे कारण नाहीये, कुठल्याही मनात शंका कुशंका घ्यायचे कारण नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्जरी होतात आणि त्याचा नक्कीच चांगला रुग्णांना फायदा होतो. पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.